महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात आणि या पार्श्वभूमीवरती राजकीय आतषबाजी सुद्धा सुरू झालेली आहे। कोण कुणासोबत आहे, कुणाचं कुणासोबत जमत नाहीये, कोण एकत्र येणार, कोण दूर जाणार याची चर्चा असताना ठाकरे बंधूंचं मात्र 10 महानगरपालिकांमध्ये युती करण्याचं निश्चित झाल्याचं कळतंय। पण शरद पवार मात्र अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत। शरद पवार विचार करतायत की मनसेचे इंजिन आणि ठाकरेंचे डबे त्याला जे जोडले जात आहेत त्या गाडीमध्ये आपण सहभागी व्हायचं की नाही, ते गाडीनं प्रवास करायचा की नाही। राज्यातल्या जवळपास 10 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित लढतील अशी माहिती आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी या शिवतीर्थवरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। मनसे आणि शिवसेना या दोनही पक्षातली जागा वाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे लवकरच ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीची घोषणा होईल अशी आशा व्यक्त होतीये। अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं तरी तो अंतिम टप्पा आणि त्याचं जाहीर व्हायला किती वेळ लागेल हे आता सांगणं थोडंसं कठीण आहे। एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे। आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय। खरं तर आमचा तिढा नव्हताच। आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल। त्यामुळे राज्यातल्या 10 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती ही जवळपास निश्चित आहे। पण शरद पवार अजूनही, त्यांची राष्ट्रवादी अजूनही संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळतं की ठाकरे बंधूंसोबत जायचं का स्वतंत्र लढायचं। शरद पवार कोणता निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। दरम्यान त्या कोणत्या 10 महानगरपालिका आहेत ज्या 10 महानगरपालिकांमध्ये ठाकरेंची युती फिक्स झाली आहे। सुरुवातीला नाव फक्त मुंबई महानगरपालिकेचं होतं, त्यानंतर असं बोललं गेलं की आणखी काही महानगरपालिकांमध्ये सुद्धा ठाकरे एकत्र लढतील। तर ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होते? मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या 10 महानगरपालिका आहेत जिथे ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवतील। तर गेल्या अनेक वर्षांपासूनचं आपलं वैर, राजकीय वैर, वैयक्तिक वैर एक प्रकारे बाजूला ठेवून ठाकरे बंधू आता एकत्र येतात। पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती त्यांच्या विरोधकांनी जोरदार टीका मात्र सुरू केलेली आहे। आज रावसाहेब दानवे, त्याचबरोबर संजय शिरसाट असतील आणि किरीट सोमय्या असतील, यांनी असा एक दावा केलाय की ही ठाकरे बंधूंची शेवटची निवडणूक असेल। यानंतर ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेच त्यांच्यासोबत राहणार नाहीत, त्यामुळे त्यांना पुढची निवडणूक लढण्याची वेळच येणार नाही। मात्र हे भाकीत विरोधकांचं खरं ठरतंय की हवेतच विरतंय हे 16 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल। एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आमच्या नेतृत्वाने निर्णय केला की महापालिका गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि आपण एकत्र सरकार चालवतो तेव्हा त्यांच्याकडं ती महापालिका राहू द्यावं आणि म्हणून ती महापालिका त्यांच्याकडे ठेवल्या गेली नसता मागच्याच काळात महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली होती आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील। तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय। हे ठाकरे ते ठाकरे हे लढतायत महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा कमी त्यांचा हिस्सासाठी। उद्धव ठाकरे, राज ठाकरेचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संपणार आहे। म्हणून मराठीच्या नावाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे। स्वतःचा माफियागिरी, माफिया कॉन्ट्रॅक्टरचे पार्टनरशिप उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत उत्तर दिले नाहीयेत। तर या महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्वच संपेल असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातो। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा ठाकरे बंधूंवरती टीकास्त्र सोडलं जात आहे। या टीकेला ठाकरे बंधूंकडून कसं उत्तर देण्यात येते आपण पाहूया। ही निवडणूक तशी शेवटचीच आहे। आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही।
मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपासंदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्याबरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. मला असं वाटतं आमची शेवटची असेल किंवा पहिली असेल. तुमच्या कोणत्या निवडणुका, तुमचं काय खरं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगेल तिथं तुम्हाला जावं लागेल. उद्या तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा प्रश्न आहे, पक्षाचा प्रश्न आहे, किंवा तुमचाच पक्षच राहील का नाही हा महत्वाचा प्रश्न. निवडणुका तर फार लांब आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.